गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टेकेट सुपर मार्टला भेट द्या. कडधान्य, डाळी, साबण, ब्रँडेड कपडे, शूज, सायकल, कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकेट सुपर मार्ट. 5,000चे भरपूर डिस्काउंट. कमीत कमी 4,999च्या खरेदीवर 5 किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा. पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ, 332 रोड. संपर्क 92 97 97 50 00. नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम. एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूया ठळक घडामोडी. 27 अश्वशक्तीवरील यंत्रमागाला प्रति युनिट 75 पैशाची अतिरिक्त व 27 अश्वशक्तीखालील यंत्रमागाला प्रति युनिट 1 रुपयाची अतिरिक्त वीज सवलत संदर्भातील अध्यादेश येत्या आठवड्याभरात जारी होईल. त्यानुसार मार्च 2024 पासून यंत्रमाग धारकांना वीज सवलतीचा लाभ मिळण्यास सुरुवात होईल, अशी माहिती आमदार प्रकाश आवाडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. राज्य शासनाने 27 अश्वशक्तीवरील यंत्रमागाला प्रति युनिट 75 पैशाची अतिरिक्त व 27 अश्वशक्तीखालील यंत्रमागाला प्रति युनिट 1 रुपयाची अतिरिक्त वीज सवलत जाहीर केली. मात्र त्याचा अध्यादेश न आल्याने त्या संबंधित उलटसुलट चर्चा होत असल्याने संभ्रमावस्था निर्माण झाली. या पार्श्वभूमीवर शनिवारी आमदार प्रकाश आवाडे यांनी पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले, यंत्रमाग व्यवसायाला ऊर्जितावस्था मिळण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांनी वीज सवलत देण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्री शिंदे यांनी कोरोची येथील कार्यक्रमात 27 अश्वशक्तीवरील यंत्रमागाला प्रति युनिट 75 पैशांची अतिरिक्त व 27 अश्वशक्तीखालील यंत्रमागाला प्रति युनिट 1 रुपयाची अतिरिक्त वीज सवलत संदर्भातील योजना जाहीर केली. त्यानंतर नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यावर शिक्कामोर्तबही झालं. परंतु जोपर्यंत या संदर्भातील अध्यादेश जारी केला जात नाही तोपर्यंत सवलतीचा लाभ मिळत नाही. हा अध्यादेश काढण्याचे काम सुरू असून येत्या आठवड्याभरात तो जारी होईल आणि प्रत्यक्षात वीज सवलतीची अंमलबजावणी होईल. मार्च 2024 पासून सवलतीची अंमलबजावणी होणार असल्याने येणाऱ्या बिलातून मागील रक्कम वजावट होईल, असेही आमदार आवाडे यांनी सांगितलं. या प्रसंगी प्रकाश मोरे, डॉक्टर राहुल आवाडे, सुनील पाटील, चंद्रकांत पाटील, रफिक खानापुरे, सुभाष बलवान, पांडुरंग सोलगे, हरिहर होगाडे, राजू गिरी, राजू मगदूम उपस्थित होते.